तर नमस्कार मंडळी, लक्ष्मीपूजन वगैरे करून आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला निघालो होतो भाऊबीजेसाठी आणि एक अंघोळ पण सापडेल म्हणलं घालायला भावाला. जाता जाता दिवे घाटाचा अशा पद्धतीचा लुक होता तो पाहिला आणि पुढं विठू माऊलीचं दर्शनसुद्धा घेतलं. खूप छान वाटलं. ज्यावेळेस पालखीला येतो ना त्यावेळेस विठू माऊलीच्या पायापर्यंतसुद्धा जाता येत नाही, परंतु आता खूप छान असं दर्शन तिथं झालं. त्याच्यानंतर थोडीशी पेटपूजा केली, भूक लागली होती म्हणून, आणि पेटपूजा करून थोडंसं आराम देखील केला. त्याच्यानंतर आमचं कुलदैवत आहे ना जे भिवाई माता, त्याच्यासाठी आम्ही कांबळेश्वरला गेलो. तिथं दर्शन वगैरे खूप छान असं झालं. गर्दी काही नव्हती त्याच्यामुळे पटापटा दर्शन हे झालं. तर अशा पद्धतीचा लुक होता तिथं. खूप छान असं वाटत होतं, खूप छान मस्त वातावरण होतं. नदीला पण छान असं पाणी होतं, स्वच्छ पाणी होतं. तिथे गेल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुतलं, देवीचं दर्शन केलं. हा देव आहे ना, म्हणजे ही देवी आहे ना, इथलं पाणी ह्यात कधीसुद्धा आटत नाही. तुम्ही जर पाहिलं ना तर हा ढोह पूर्णपणे म्हणजे कधीच इथं पाणी नाही असं होत नाही, कारण इथं थोडं का होईना पण पाणी असतं, कितीही दुष्काळ पडू द्या. त्यामुळे इथलं देवाचं सत्व पण खूप मोठं आहे आणि खरं तर नवसाला खूप पावतो हा देव. आणि हा आमचं कुलदैवत आहे. आणि दर्शन वगैरे घेतलं आणि घरी गेलो. तर चला, घरी जाण्याच्या निमित्तानं कसं आहे, देवाचं दर्शन तरी झालं आणि दर्शन होणं महत्त्वाचं असतं आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आम्ही वटी वगैरे सगळं काही तिथं दिलं होतं त्यांच्याकडे. आम्ही घरी काहीच नाही आणत, कारण मी तिथंच नारळ वगैरे सगळं काही अर्पण करत असते त्याच्यामुळे. तर हे बघा, अशा पद्धतीचं मंदिराचं शिखर वगैरे खूप छान आहे. बांधकाम अजूनसुद्धा चालू आहे. पुढं सभामंडप वगैरे काय ते बांधायचे, त्याच्यासाठी बांधकाम चालू आहे अजून. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर नमस्कार मंडळी, लक्ष्मीपूजन वगैरे करून आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला निघालो होतो भाऊबीजेसाठी आणि एक अंघोळ पण सापडेल म्हणलं घालायला भावाला. जाता जाता दिवे घाटाचा अशा पद्धतीचा लुक होता तो पाहिला आणि पुढं विठू माऊलीचं दर्शनसुद्धा घेतलं. खूप छान वाटलं. ज्यावेळेस पालखीला येतो ना त्यावेळेस विठू माऊलीच्या पायापर्यंतसुद्धा जाता येत नाही, परंतु आता खूप छान असं दर्शन तिथं झालं. त्याच्यानंतर थोडीशी पेटपूजा केली, भूक लागली होती म्हणून, आणि पेटपूजा करून थोडंसं आराम देखील केला. त्याच्यानंतर आमचं कुलदैवत आहे ना जे भिवाई माता, त्याच्यासाठी आम्ही कांबळेश्वरला गेलो. तिथं दर्शन वगैरे खूप छान असं झालं. गर्दी काही नव्हती त्याच्यामुळे पटापटा दर्शन हे झालं. तर अशा पद्धतीचा लुक होता तिथं. खूप छान असं वाटत होतं, खूप छान मस्त वातावरण होतं. नदीला पण छान असं पाणी होतं, स्वच्छ पाणी होतं. तिथे गेल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुतलं, देवीचं दर्शन केलं. हा देव आहे ना, म्हणजे ही देवी आहे ना, इथलं पाणी ह्यात कधीसुद्धा आटत नाही. तुम्ही जर पाहिलं ना तर हा ढोह पूर्णपणे म्हणजे कधीच इथं पाणी नाही असं होत नाही, कारण इथं थोडं का होईना पण पाणी असतं, कितीही दुष्काळ पडू द्या. त्यामुळे इथलं देवाचं सत्व पण खूप मोठं आहे आणि खरं तर नवसाला खूप पावतो हा देव. आणि हा आमचं कुलदैवत आहे. आणि दर्शन वगैरे घेतलं आणि घरी गेलो. तर चला, घरी जाण्याच्या निमित्तानं कसं आहे, देवाचं दर्शन तरी झालं आणि दर्शन होणं महत्त्वाचं असतं आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर आम्ही वटी वगैरे सगळं काही तिथं दिलं होतं त्यांच्याकडे. आम्ही घरी काहीच नाही आणत, कारण मी तिथंच नारळ वगैरे सगळं काही अर्पण करत असते त्याच्यामुळे. तर हे बघा, अशा पद्धतीचं मंदिराचं शिखर वगैरे खूप छान आहे. बांधकाम अजूनसुद्धा चालू आहे. पुढं सभामंडप वगैरे काय ते बांधायचे, त्याच्यासाठी बांधकाम चालू आहे अजून. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.